फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्लॉग मध्ये। तर मी आज तुम्हाला उडदाचे पापड बनवून दाखवणार आहे। तर मी कशा पद्धतीने बनवते चला मी तुम्हाला दाखवते। तर आता आहे ना, मी 2 किलो डाळ घेतलेली आहे उडदाची, सफेद उडदाची डाळ आहे आणि ही मूग डाळ आहे। ही पावशेरच घेतली आहे मी, 2 किलोला पावशेरच टाकणार आहे, कारण जास्त मूग डाळ टाकली तर खूपच ठिसूळ होतात पापड आणि त्याच्यामुळे म्हटलं आता 2 किलोला आहे ना पावशेरच टाकून बघणार आहे मी यावेळेस। तसे माझे पापड खूप जास्त बनवते मी, 4-5 किलोचे राहतात, पण मग आता आपण छोटा आहे ना तर म्हटलं थोडेच बनवून बघू, जर बनवता आले तर अजून डाळ घेऊन येईल आणि बनवल मी। तर आता आहे ना मी डाळ आहे ना पहिल्यांदा मस्त अशी चाळून घेणार आहे। तांदूळ आहे तुझ्या? चालू आहे ना? हा, बोल नको ना मध्येच, पुश करावं लागेल मला। कपड्यामध्ये मस्त अशी डाळ पुसून घ्यायची। तर मी आता कशी पुसते ते पण तुम्हाला खूपच सफेद राहते बा, हात लगेच सफेद झालेला आहे। अशा पद्धतीने सर्व डाळ मी स्वच्छ करून घेणार आहे। असं केलं का पापड मस्त याचा कलर पापडचा, त्याच्यामुळे अशी पुसूनच घ्यायची डाळ। मी तर अशाच पद्धतीने कपडा बांधून घेते आणि करते। कोणी कोणी ना असा ओला कपडा करून घेता आणि तो पूर्ण असा कोरडा करून घ्यायचा आणि त्याने ना असं डाळ पुसून घ्यायचा, आणि कोणी कोणी डायरेक्ट धुवून आणि ती थोडी सुकवून घ्यायची, म्हणजे तशा पद्धतीने पण करते। मला ही सोपी पद्धत वाटते म्हणून मी असंच करते। तेव्हा तुम्हाला मी डाळीतला फरक दाखवते। दिसतो का फरक? ही थोडी जास्त सफेद आहे आणि अशी कलर चेंज झाला, वेळीचा स्टार्च पूर्ण निघाले, असं हाताला लागत नाही, आणि हीच आहे ना ती सफेद निघते। अशा प्रकारे मी सर्व करून घेणार आहे आणि मस्त गिरणीमधून असं बारीक दळून आणणार आहे। आता आपण झोपला आहे, म्हटलं चला हे काम करून घेऊ, नाहीतर तो काय करून देणार नाही मला असं काम। मी आता आहे ना हे पातेल्यात काढून घेते, डबा पण घासून ठेवलेला आहे, ओला आहे त्याच्यामुळे मी काय आता पातेल्यात ठेवते तोपर्यंत। आणि या डाळीला आहे ना, म्हणजे असं म्हणतात ना शिवपालव चालत नाही या डाळीला, नाहीतर पापड आहे ना लाल येतात। असं म्हणजे महिलांना पिरियड येतात ना, तर त्या पिरियडमध्ये ना उडदाचे पापड कधीच बनवायचे नाहीतर मग पापड भाजला तर लगेच लालच होतो। तर असं त्याचं शास्त्र आहे, पापड बनवताना काळजी घ्यायची राहते। पापड बनवायला खूप सोपं आहे। आणि मी चकली आणि वेफर्स पण बनवलेली, तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो जाऊन नक्की बघा। आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा मला। तर चला मी आता सर्व डाळ आहे ना अशी करून घेते।
स्वच्छ करून घेते. कोणी कोणी मूग डाळ टाकत पण नाही, पण मूग डाळीने ना मस्त ठिसूळ पापड होते. स्वच्छ करून घ्यायचे. अशा प्रकारे आता आहे ना मी गिरणीमधून दळून आणणार आहे. बारीक असं पीठ करून आणायचं आहे. तर चला भेटू नंतर. तर हे बघा फ्रेंड्स, मी आता आहे ना दळून आणलेलं आहे पापडाचं पीठ. तर 2 किलो पापडाचं पीठ आहे. तर चला मी आता तुम्हाला मी कशा पद्धतीने करते ना ते दाखवते. नको ना. तर हे बघा 2 किलो साठी ना मी 2 किलो रामबंधूच्या पुड्या वापरणार आहे, मसाला पुड्या. तर आधी ना त्या मी आता चाळून घेणार आहे. हे बघा आता हा मसाला आहे तो मिक्स करून घेणार आहे. वरचं राहिलेलं होतं ना ते पण दळून घेतलेले आहे. म्हणजे ना पापड फुटत नाही आणि लाटायच्या वेळेस फुटत नाही. म्हणजे त्यांना सर्व मिक्स करून घेते. खूप सोपे आहे उडदाचे पापड बनवायला. लावायला पण काढून मसाला टाकायचा काढायचा. त्याच्यानंतर बघा आता आहे ना पाणी घेतले, थंडच पाणी घेतले आणि मीठ घेतले 2 चमचे. तर त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याने पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ जास्त पातळ नाही मळायचं आणि जास्त कडकही नाही मळायचं. पण मग असं आपण जे रेग्युलर चपातीला बनवतो तसंही नाही बनवायचं, त्याच्यापेक्षा कडक बनवायचं जरा. म्हणजे ना पापड चांगले येतात, चिटकत नाही. तर हे पीठ खूप असं चिकट असतं मळायला पण.
तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मळून घेते. तर पाणी थोडं थोडं टाकत चालायचं आहे, नाहीतर जास्त झालं ना तर मग जास्त पातळ पीठ होऊन जातं. तर अशा प्रकारे आता मी सर्व पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढे. आता पीठ वगैरे मळून घेतलंय आणि त्याच्यानंतर मला खूप सारे कामं होते घरातले, धुणं भांडे सर्व. तर तोपर्यंत म्हटलं भिजून राहील. तर सर्वात आधी मी उठल्यावर हेच काम केलं होतं. आंघोळीनंतर पीठ मळून ठेवलेलं होतं, म्हणजे भिजून चांगलं राहतं. कोणी कोणी आदल्या दिवशी करायच्या, आदल्या दिवशी पण भिजून ठेवतं, तर या पिठाला काही होत नाही. तर पॅकिंग डब्यामध्ये ठेवून द्यायचं असं मळून. तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे मळून घेतलंय. तर आता बघा त्याच्यानंतर आता कामं वगैरे आवरले आणि दुपारच्या वेळी बघा आता ना मी असं प्रकारे पीठ आहे ना असं फरशी स्वच्छ करून घेतली आणि नंतर असं तेल घेतलंय, गोड तेल, आणि त्याच्यावरती टाकून आणि असं मुसळीने बघा ठेचून घ्यायचं आहे. तर जेवढं पीठ तुम्ही असं ठेचून घ्याल ना तेवढे पापड पण छान होतील. तर अशा प्रकारे मी पण ठेचून घेतलेलं आहे आणि त्याला आहे ना म्हणजे गोड तेल लावून घ्यायचं. तर कोणी कोणी तुपाचा पण वापर करतं, तर मी तुपाचा नाही वापर करत, तेलाचाच वापर करते. आणि तेल पण जास्त प्रमाणात नाही लावायचं. तर बघा अशा प्रकारे मस्त पीठ आहे ना ठेचून घ्यायचं आहे. तर फरशीवरच मी सर्व करून घेतलेलं होतं. तर बघा मी कशा प्रकारे आता लाट्या पण करून घेणार आहे. तर मी माझ्या ना आजीचं बघितलेलं आहे असं लाट्या पाडायचं. तर सुरीने चिटकतं ते लाट्या पाडायला, त्याच्यामुळे ना दोऱ्याचाच वापर करायचा आहे. बघा अंगठ्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या लाट्या अशा करून घ्यायच्या आहे. तर खूप पटकन पडत्या अशा लाट्या. तर अशा पद्धतीनेच लाट्या बनवून घेतल्या मी सर्व. त्याच्यानंतर मग रिद्धी सिद्धीनी खूप मदत केली होती मला पापड बनवू लागायला. तर एक असं कॅमेऱ्यात शूटिंग काढते त्याच्यामुळे एक नाही दिसणार तुम्हाला, एकच फक्त पापड सुकट टाकते. तर रिद्धी शूटिंग काढत होती आणि सिद्धी पापड सुकट टाकत होती आणि घाईमध्ये मग घेतला व्हिडिओ काढून. तर तिला काही घ्यायला भेटलंच नाही. तर अशा प्रकारे आता मी सर्व पापड करून घेते. तर मी पापडाला ना बनवताना पीठच लावते. तर तेल नाही लावायचं, पीठच लावायचं. जर कोणाला असं लक्षात नाही राहिलं ना पापडाचं पीठ असं पापडाला लावायला ठेवायला असं म्हणजे बनवायच्या वेळेस, तर थोडं बेसन पीठ लावलं ना तर आपलं चना डाळीचं म्हणजे राहतं ना ते लावलं तरी चालतं बघा. तर अशा प्रकारे मस्त पापड करून घेतलेले. तर बघा सिद्धी सुकट टाकू लागते आणि बनवत पण होती. त्यांना खूप हौस होती सकाळपासून बनवायचं कधी मम्मी असं म्हणत होत्या. तर बघा बनवून झाल्यानंतर अशा कोवळ्या उन्हात मस्त वाळून घ्यायचे, जास्त वेळ नाही उन्हात ठेवायचे, नाहीतर पापड लाल पडतो. तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त पापड तयार झालेले होते.
तर गॅसवरतीच मी भाजला होता, तर तळून काही बघितलं नाही, आम्ही जास्त भाजूनच खातो बघा. तर कसा वाटला व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा मी खाऊन बघितलं तर टेस्ट पण इतकी छान झालेली होती. बाय बाय.